मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे जे आता खूप रडत असतो आणि म्हणतो की आई अगं मला सांग ना, मला एकदाच तू संग्राम बाळा अशी हाक मार. तू असं का वागतेस? मला तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं आहे. तुझ्या मनात नक्की काय चालू आहे हे तू मला सांग. व्हीलचेअरवर असणारं बटन ती प्रेस करत असते आणि त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते, पण आता त्याला काही समजत नसतं. मग तो नंतर आता म्हणतो, इथे एक बॉक्स आहे, लहानपणापासून तो मी पाहत आलोय. मग मला तू एकच गोष्ट सांग की या बॉक्समध्ये नक्की असं आहे तरी काय? तो बॉक्स तो हातात घेतो आणि म्हणतो, आई मला माफ कर, आता मला हा उघडावाच लागेल. असं म्हणून तो बॉक्स उघडून पाहतो तर त्यामध्ये आता गजराज धोंडे पाटील, तिचे त्याचबरोबर त्या दोघांच्या ज्या काही आठवणी आहेत व वस्तू आता तिने जपून ठेवलेल्या असतात. हे पाहताच आता संग्रामला म्हणजे जेजेला खूप राग येतो. तो म्हणतो, अगं आई, ज्या माणसाने तुला आगीत होरपळवलं आणि तुला एवढा त्रास दिला, तुला घराबाहेर काढलं, त्या माणसाच्या आठवणीमध्ये अजूनही तू आहेस का? अगं का आई? ती पुन्हा एकदा बटन ते प्रेस करते. त्यावरती जे म्हणतो, म्हणजे तो जर समोर आला तर तुला त्याला नखशिखांत तळपवायचंय का? म्हणजे तुला त्याला जाणीव करून द्यायची आहे का? बदला घ्यायचा आहे का? तेव्हा ती पुन्हा एकदा बटन प्रेस करते. आता जे हसतो आणि म्हणतो, तो दिवस लांब नाही, तो दिवस लवकरच येणार आहे, कारण मी त्याला आता तुझ्यासमोर घेऊन येणार आहे. हे युवराज आणि पिंकी हे सर्व हॉस्पिटल पालथं घालतात, परंतु त्यांना कुठेही जे दिसत नाही. म्हणून पिंकी म्हणते, धनी आता फक्त एकच वॉर्ड चेक करायचा राहिलाय, आपण तिकडे जाऊयात. तर इकडे आता जे म्हणतो की आई तू बघ मी कसा यांचा बदला घेतो ते. म्हणून तो त्या पेटीमध्ये पुन्हा ते फोटोज टाकू लागतो. आता त्या फोटोमध्ये सुशीला, गजराज धोंडे पाटील, त्याचबरोबर जेजेची आई जे हे सर्वजण असतात. तेव्हा आता त्याला सर्व गोष्टी लहानपणीच्या आठवू लागतात की सुशीलाने आणि गजराज धोंडे पाटलाने कशाप्रकारे माझ्या आईला मला घराबाहेर काढलं होतं. त्याला आता ह्या गोष्टी आठवून खूप त्रास होऊ लागतो. आता तो कानावर हात ठेवतो आणि बस झालं आई असं म्हणतो. तेव्हा आता त्याच्या आईला देखील खूप वाईट वाटतं. इकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही आता शेवटच्या वॉर्डमध्ये चेक करण्यासाठी जाणार असतात. दुसरीकडे जे ते फोटोज आता आतमध्ये ठेवत असतो. तेव्हा तो म्हणतो, आई या दोघांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय ना, ही माझी मावशी आहे ना आणि हा गजराज धोंडे पाटील तुझा काका आहे ना. तेव्हा आता ती पुन्हा ते बटन प्रेस करते. तेव्हा ज्या प्रकारे या मावशीने घराबाहेर काढलं होतं त्या प्रकारेच आता मी तिला धडा शिकवणार असं तो म्हणतो आणि सर्वांनाच, अख्ख्या धोंडे पाटलांनाच मी उद्ध्वस्त करणार असंही सांगतो. तेव्हा आता त्याची आई पुन्हा एकदा बटन प्रेस करते. तो म्हणतो, आई अगं तुला होतंय तरी काय? तुला काय सांगायचंय मला नक्की ते सांग मला. तो आता भयंकर चिडलेला असतो. तर दुसरीकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही अजून हॉस्पिटलमध्येच असतात. ही नेमकं जेजेची आई जेथे असते त्या रूमजवळ येतात आणि सारखा आवाज येत असतो, ते चेक करू लागतात. तेव्हा पिंकी म्हणते, मला आता दार उघडून पाहायलाच हवं. युवराज तिला पटकन मागे खेचतो आणि म्हणतो, नको, काहीही गरज नाहीये. त्यावरती पिंकी म्हणते, नाही अहो, मला पाहायला हवं, जे इथेच असेल एखाद्या वेळी. कडे जेजेच्या आईला खूप त्रास होऊ लागतो. ते पाहून जे म्हणतो की आई थांब, मी नर्सला बोलवतो. असं म्हणून तो नर्स असा जोराजोरात आवाज देऊ लागतो. तेव्हा आतमधून आवाज येतोय. इकडे पिंकी म्हणत असते, तिला युवराज आता डोकवू सुद्धा देत नाही. त्यानंतर आता जे हा दार उघडतो आणि समोर पाहतो तर तिथे पिंकी आणि युवराज असतात. ते डॉक्टर आणि नर्सच्या वेषांतर करून तिथे आलेले असतात. मग नंतर आता तेव्हा आता जे खूप घाबरतो आणि पटकन दार बंद करून घेतो. काही वेळाने बाहेर आता नर्स येतात. युवराजला डॉक्टर समजून मला यायला थोडा उशीर झाला, माफ करा असं म्हणतात. तर त्या पिंकी आणि युवराजकडे सारख्या नर्स पाहत असतात. मग नंतर त्या आतमध्ये येतात. तर आता जे अजूनही घाबरलेलं असतं. तेव्हा नर्स म्हणते, सॉरी हा, मला यायला उशीर झाला, पण तुम्ही रिलॅक्स व्हा, तुम्हाला काय होतोय, कसला त्रास होतोय? जे म्हणतो, अचानकच ते हायपर झाले आहेत. तेव्हा आता जेची आई असते ते बटन प्रेस करत नाही. तर नर्स तिला धीर देत असते. इकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही आता तेथून जातात. जे आता पटकन बाहेर येतो आणि हळूच डोकावून पाहतो. ते दोघेही तेथे नसल्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो. दुसरीकडे बापूसाहेबांचं जेवण करून होतो. तेव्हा तो सुशीलाला म्हणतो, अगदी सागरसंगीत जेवण झालं होतं, खरंच खूप छान, कौतुकच आहे तुमचं. त्यावरती आता चित्रे, पटकन तू ताट उचल असं आता चित्राला सुशीला म्हणते. तेव्हा सुनबाई, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच, कारण तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या सासूबाईच्या पाठीमागे उभे राहणार असंच मला वाटतंय.
त्यावरती चित्रा म्हणते, बापूसाहेब दुसरं काहीही नको, फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. तेव्हा माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यानंतर बापूसाहेब म्हणतात की सुशीला देवी आता खूप बस झालं, लवकरात लवकर कायमचं घरी राहायला येणार आहे. तेव्हा सुशीला खुशच होऊन जाते. जे जे आलेत का असं आता बापूसाहेब विचारतात. तेव्हा चित्रा म्हणते की नाही अजून. तर आता बापूसाहेब हे सुशीलाला म्हणतात की जे जे आल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या, खूप दिवस झालं मी ऑफिसमध्ये गेलो नाही असं म्हणून ते तेथून जातात. तेव्हा सुशीला मनातल्या मनात विचार करू लागते की आता जर बापूसाहेबांना तिकडे कुणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं होता कामाच नाही. इकडे पिंकी आणि युवराज हे दोघेही आता नर्सला विचारतात की बापूसाहेब आहेत तरी कुठे. तेव्हा बापूसाहेबांनी त्यांच्या बायकोला म्हणजे तुमच्या आईसाहेबांना भेटायची परमिशन घेऊन ते रात्रभर गेले आहेत असं आता नर्सकडून सांगण्यात येतं. त्यामुळे युवराज म्हणतो ते काय फक्त पेशंट नाही आहेत, ते आरोपीसुद्धा आहेत. त्यावरती आता पण त्यांनी कायदेशीर परवानगी काढली आहे असं आता नर्स म्हणते. मग नंतर पिंकी विचारते, हो पण आईसाहेबांची प्रकृती स्थिर नाही हे त्यांना कोणी सांगितलं असेल. त्यावरती युवराज म्हणतो तुम्हाला माहीत नाही, बापूसाहेब आहेत ते. एका फोनचं जुगाड करणं त्यांच्यासाठी काही नवीन नाही असं म्हणून आता तो लगेच घरी जायला निघतो. तर दुसरीकडे आता बापूसाहेब ऑफिसमध्ये उभे असतात. तेवढ्यातच तेथे जे जे येतो आणि बापूसाहेबांकडे पाहत राहतो. वेळी मात्र जे जेच्या मनात अजूनही तीच आग सलत असते. साहेबांबद्दलचा त्याच्या मनात राग असतो. तेव्हा त्याला आता सगळं काही आठवू लागतं. पुढे आता जे जेला सगळं काही आठवू लागतं की साहेबांनी म्हणजेच गजराज धोंडे पाटलांनी माझ्या आईला घराबाहेर काढलं होतं आणि मी दुसऱ्याच कुणाचा तरी मुलगा आहे असं सुशीलाला सांगितलं होतं, परंतु मी तर यांचा मुलगा आहे हे मान्य यांनी केलंच नव्हतं आणि उगीच बाहेर शेण खाल्लं असं म्हणून माझ्या आईला घरातून हाकलून दिलं होतं. त्यानंतर आता बापूसाहेब मागे पाहतात तर जे जे आलेला असतो. तेव्हा जे जेला पाहून बापूसाहेब लगेच हात पुढे करतात आणि त्याला आपल्या मिठीत घेतात. इकडे जे जेला मात्र खूपच राग आलेला असतो. तर आता जामवंत जांभळे तुम्ही आलात हे बरंच केलं असं म्हणून आता बापूसाहेब त्याच्याबरोबर बोलू लागतात. आमच्या पिंकीच्या तोंडचं फार पाणी पळवलं तुम्ही. ती जे जे म्हणतो की हे मी तुमच्यासाठी केलंच नाही, तेव्हा आमच्याकडून पियू ही तुमच्यासाठी गिफ्ट आहे असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यावरती मग तुम्ही कुठे राहणार असं आता रागातच जे जे विचारतो, रस्त्यावर राहणार का. तेव्हा बापूसाहेब म्हणतात म्हणजे. ती जे जे एकदम शांत बसतो आणि म्हणतो मला असं म्हणायचंय जर मी पियूला घेऊन दुसरीकडे गेलो तर हे घर माझं आहे ना, मी पियूला गिफ्ट दिले, मग तुम्ही कुठे राहणार, हे रस्त्यावर का असं रागातच जे जे म्हणतो. त्यावरती बापूसाहेब जरा शांतच राहतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्याशी कधीही पंगा घेऊ शकत नाही. गजराज धोंडे पाटलासाठी काहीही अवघड गोष्ट नाही, तो काहीही करू शकतो. पुढे आता बापूसाहेब म्हणतात मला तुझ्यासारखा राजकारणी मुलगा हवा होता, आमची मुलं तर नालायकच आहेत. वेळी मात्र आता जे जे खूपच चवताळतो. तो म्हणतो स्वतःच्या मुलाला दूर लोटलं आणि आता दुसऱ्यांच्या मुलाला म्हणताय का जवळ ये म्हणून. जे आता खूपच चिडलेला असतो पण तो अजिबात तो चेहऱ्यावर राग दाखवत नाही. मग पुढे आता जे जेच्या हाताला लागलेलं बापूसाहेब पाहतात आणि काळजीनेच म्हणतात की काय झालं तुमच्या हाताला हो. तेव्हा जे जे पटकन आता हात मागे घेतो. तेव्हा तुमचं रक्त ते माझं रक्त असं बापूसाहेब म्हणतात. आता जे जे बापूसाहेबांकडे रागातच पाहतो. मग नंतर आता तुम्ही माझं फक्त एक काम करायचंय असं आता बापूसाहेब म्हणतात. तेव्हा कोणतं काम करायचंय आता जे जे विचारतो. त्यावरती आता त्या पिंकीला कोंडीत पकडायचं, माझ्यावरचे आरोप जे आहेत ना ते तिला मागे घ्यायला सांगायचे, मी तुम्हाला आमचा राजकीय वारस म्हणून सर्वांसमोर जाहीर करणार. आता हे ऐकता जे जे बापूसाहेबांकडे पाहतच राहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी आणि युवराज हे दोघेही घरी येतात. बापूसाहेब आणि जे जे ज्या रूममध्ये असतात तेथे ते येतात. तर ए जांभळ्या दार उघड असं युवराज जोराजोरात ओरडत असतो. ते पाहून आता बापूसाहेब इकडे तिकडे धावू लागतात आणि एका ठिकाणी मागे लपून बसतात. नंतर जे जे हा दार उघडतो आणि समोर पाहतो तर पुढे आता पिंकी आणि युवराज आलेले असतात. अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.